नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आम्ही सदरून आमचे जे प्रगतशील शेतकरी आहेत इथं मुक्ताईनगर तालुका जिल्हा जळगाव या ठिकाणी आमचे जे आदर्श शेतकरी आहेत रूपचंद कटोरे सर यांच्या शेतामध्ये आलो होतो। त्यांच्या शेतामध्ये आपल्या कंपनीचे टिश्यू कल्चर सागवानचे प्लांट लावलेले आहेत। तरी सदरून हे प्लांटचे आपण आता काय हाईट आहे, प्लांट कसे आहेत, त्यांनी केव्हा लागवड केली होती आणि आता त्यांचं गोलाई कशी आहे आणि आता आपण हे गेरू चुन्याचं काम केलं आहे, तर हे नेमकं कशामुळे केलं हे सर्व माहिती आपण सरांकडून जाणून घेऊ। सर्वात अगोदर आपलं शुभ नाव सांगा सर, की जेणेकरून आपले जे इतर शेतकरी आहे त्यांना हा एरिया कळायला पाहिजे, किंवा कुठलेही शेतकरी पाहायला आले तर त्यांना समजायला पाहिजे की कुठल्या एरियामध्ये हा प्लांट लागलेला आहे। तुमचं नाव, गाव, पत्ता संपूर्ण सर आपलं सर्वात अगोदर शुभ नाव सांगा सर, काय नाव आहे सर आपल्याला? नमस्कार, माझे नाव रूपचंद देवचंद कटोरे, राहणार पुरनाळ, तालुका मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव। तर सर आपला मोबाईल नंबर वगैरे एखाद्या वेळेस कॉल लावला? माझा मोबाईल नंबर आहे 9975 89 81 34। सर जेव्हा आपण सुरुवातीला सर आपलं हे टिश्यू कल्चर प्लांट लावलं तर त्यावेळेस सर प्लांटची कंडिशन म्हणजे तुम्ही कुठल्या महिन्यामध्ये याची बुकिंग केली सर? आम्ही ह्या प्लॅनची बुकिंग फेब्रुवारीमध्ये केल्यानंतर आम्ही त्याला आमच्याकडे प्लॅन आल्यानंतर आम्ही 2 ते 3 महिने त्याला आपल्या इथे टेम्परेचर सेट होण्यासाठी आपण टेम्परेचर सेट होण्यासाठी आम्ही त्याला सावलीमध्ये ठेवून त्याची काळजी घेतली आणि त्याला पाणी देऊन त्याची म्हणजे वाढ होईल या पद्धतीने त्याला केअरिंग करून आपण कुठल्या महिन्यामध्ये लागवड केली सर त्याची? आणि मेच्या शेवटच्या आठवड्याला मेच्या शेवटल्या आठवड्याला सरांनी एवढ्या कडकडत्या उन्हामध्ये एक टिश्यू कल्चरचा प्लांट सेट करून त्याची लागवड केली। तर लागवडीच्या वेळेस जो आपण प्लांट दिला होता सर, हा किती इंचाचा प्लांट होता सर? लागवडीच्या वेळेस मला प्लॅन जेव्हा मिळाले त्यावेळेस ते 6 ते 7 इंचाचे प्लांट झालेले होते, म्हणजे देताना तुम्हाला 4 इंचाचा प्लांट दिला गेला। तुम्ही जे 2-3 महिने प्लांट घरी ठेवून टेम्परेचर मेंटेन केलं, त्याच्यामध्ये 1-2 इंच ते प्लांट वाढून आपण हे मेच्या शेवटल्या आठवड्यामध्ये प्लांटेशन केले। तर आता साधारण लागवड होऊन या प्लांटला किती दिवस झालेत सर? आता याला लागवडून आता साधारण 2 ते 2.5 वर्ष झाले। म्हणजे साधारणतः तुम्ही शेतकरी बंधूंनो बघू शकता की सरांना मईपासून लागवड केलेली आहे। तर आता या स्थितीमध्ये तुम्ही प्लांट बघू शकता, हा 2 ते 2.5 वर्ष झालेले आहेत। 2 ते 2.5 वर्षामध्ये सर ह्या प्लांटची हाईट काय आहे सर आणि गोलाई काय आहे? आजच्या कंडिशनला सदर प्लॅनची हाईट 20 फुटाच्या वरती आहे आणि त्याची खालची जे ग्रोथ आहे बांध्याला आपला खालच्या याला बांध्याला म्हटलं म्हणजे आज 14 ते 15 इंच आहे। 14 ते 15 इंच आहे, म्हणजे सरासरी आपण 10 इंचाची तरी मानून चालू आहे सरासरी। वरती खालची मध्ये जर छाती लेवलला हा प्लांट मोजला जातो सर, त्याच्यासाठी हे केला जातो। तर तुम्ही प्लांट बघू शकता, एक समान प्लांट आहे, हाईट वगैरे त्याची एक समान आहे। आणि सर आपण हा चुना वगैरे हा कशासाठी लावायला सांगितलं सर आपण? काही काही झाडांना काय होते आपल्या अशी आळी पडते, त्या आळी लागू नये त्यासाठी म्हणजे आम्हाला साहेबांनी मार्गदर्शन केल्यानंतर आम्ही झाडाला चुना लावण्याचं चुनाने घेऊन लावण्याचं काम केलेलं आहे, सध्या चालू आहे अजून। तर सर आपल्याला ज्या कंपनी मार्फत तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असतं का सर? हो, वर्षातून साहेब आमच्याकडे 2 ते 3 वेळा पाहणीसाठी येतात, म्हणजे सर्व्हिसची काही अडचण नाही आहे। तर तुम्ही बघू शकता शेतकरी बंधूंनो की सरांचा आज 2 ते 2.5 वर्षामध्ये छानसा प्लॉट आहे। आणि सदरून सरांनी यामध्ये आपल्याला जे चना म्हणतो आपण डॉलर चना, याचं पण उत्पादन आज सुरू आहे त्यांच्यामध्ये इंटरक्रॉप। याच्या अगोदरमध्ये तुम्ही कुठले कुठले इंटरक्रॉप घेतले सर? याच्या आधी आम्ही वाल लावला, वाल पहिल्या वर्षीला वाल घेतला आणि दुसऱ्या वर्षी सुद्धा वाल घेतला, दुसऱ्या वर्षी वाल घेतला आणि आता चना टाकला आणि आता या वर्षीला सध्या हरभरा लावलेला आहे। ओके, बरोबर आहे। तर मग याच्यापासून सुद्धा तुमचं जे इंटरक्रॉपचं जे इन्कम आहे ते तुमचं सुरू आहे आता सध्या चालू आहे। तर आज तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगू शकता सर, की आज आपण बघताय आजूबाजूला सरांच्या
केळीचे बगीचे आहेत, एवढे छानशी जमीन आहे, आज केळीमध्ये लाखोचं उत्पन्न घेतलं जातं, तरीसुद्धा तुम्ही हा निर्णय घेतला, तर याच्या मागचा उद्देश काय आणि बाकीच्या लोकांनी लावायला पाहिजे का नाही, काय फायदा आहे, थोडं 2 शब्दामध्ये सांगा सर, इतर शेतकरी आपल्याला. नमस्कार शेतकरी बंधूंना, माझी एकच विनंती असेल, कारण आमचा भाग जर म्हटला, इथे सर्व लोक केळीचं उत्पादन घेतात आणि मी पण केळीचं उत्पादन घेत होतो, परंतु काही वेळेस काय असतं, शेतकऱ्याला विशेष म्हणजे भाव मिळत नाही. भाव आहे तर माल राहत नाही, माल आहे तर भाव मिळत नाही, आणि खर्च अशा अफाट तरीकेने केळीमध्ये केला जातो. बिलकुल भरपूरशा प्रमाणामध्ये खर्च येतो आणि त्याप्रमाणे भाव मिळत नाही. आपल्या जेवढं उत्पन्न लावलेलं असतं त्याच्या 1% सुद्धा आपल्याला उत्पन्न मिळत नाही. त्याच्यामुळे आम्ही काय केलं की बाबा हे सागवानचं हे लावण्याचा निर्णय घेतलेला आहे. की सदरून हे काय सर, आपलं शाश्वत हे उत्पन्न आहे, कारण जसं तुम्ही पाहता निसर्गामध्ये जे आपत्ती येते त्याच्यापासून याला काही प्रॉब्लेम नाही, भावचा चढ उताराचा काही प्रॉब्लेम नाही, उलटा तुम्ही जेवढं ठेवणार तेवढे त्याची गोलाई वाढणार, तेवढे हाईट वाढणार, तेवढा तुमचा रेट वाढणार. तरी सदरून जे बाकीचे जे आपले जे शेतकरी आहेत की ज्यांचे पाहिजे तसं समजा कोणी देखरेखीसाठी नाही आहे, शेती सावटी आहे किंवा एखादा तुकडा आहे आपल्याला, तर त्याच्यामध्ये आपण करायला पाहिजे, काही अडचण नाही आहे. तर धन्यवाद शेतकरी बंधूंनो, आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, आपल्याला असेच नवीन नवीन व्हिडिओला पाहायला मिळतील. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.